नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती वॉर्डबॉयला विचारते की डॉक्टर साहेब कुठे आहेत. तेव्हा वॉर्डबॉय सांगतो की ते आले नाहीत अजून. यावर इंदू म्हणते की आले नाहीत, अहो इथेच तर राहतात की ते. तेव्हा वॉर्डबॉय सांगतो की पण हो, ते सकाळ सकाळ तयारी करून बाहेर गेलेत कुठेतरी. तेव्हा इंदू थोडीशी विचारात पडते की गोपाळ नक्की कुठे गेला असेल. आता इंदू गोपाळला इकडे तिकडे शोधायला लागते आणि ती हॉस्पिटलच्या बाहेर येते. आता तेव्हा समोर तिला गोपाळ दिसतो. गोपाळ एका रिक्षावाल्याशी बोलत असतो. तेव्हाच आता इंदू गोपाळला आवाज देत म्हणते की डॉक्टर गोपाळ दिग्रजकर, कुठे फिरताय तुम्ही? दवाखान्यात असला पाहिजे तुम्ही आत्ता. तेव्हा गोपाळ सांगतो की जरा सामान शिफ्ट करतोय. यावर इंदू म्हणते की आत्ता कुठे शिफ्ट होतोयस तू? तेव्हा गोपाळ म्हणतो की आजीबाई विसरला काय एवढ्यात? कुठे म्हणजे काय? तेव्हा इंदू थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की काय विसरले मी? तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं बाई, मॅच जिंकलीस तू, मी प्रॉमिस केलं होतं ना तुला. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि म्हणते की म्हणजे तू माझं प्रॉमिस पूर्ण करतोय? पप्पाच्या खोलीत जाणार आहेस तू राहायला? तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं आत्ताच सामान शिफ्ट केलं. गोपाळ दिग्रजकर दिलेला शब्द फिरवत नाहीत. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि गोपाळचा हात हातात घेऊन खुशीने गोपाळसोबत नाचायला लागते. आता तेव्हाच तिथे आदू येतो आणि इंदू आणि गोपाळकडे बघायला लागतो आणि त्या दोघांनाही असं खुश बघून आदूला खूपच वाईट वाटतं. आता इंदू गोपाळला मिठी मारते. तेव्हा तर आदू खूपच नाराज होतो. आता इंदूचं अचानक लक्ष आदूकडे जातं आणि इंदू मोठ्याने ओरडते की आला आला, दोघात तिसरा आला, आणि म्हणते की आदू अरे इकडे ये, बघ किती आनंदाची बातमी मिळाली, लवकर ये. मात्र आदू यावर काहीच बोलत नाही. तेव्हा गोपाळ आदूला म्हणतो की अरे आद्या ये की पुढे. आता इंदू पळत जाऊन आदूला सुद्धा घेऊन येते आणि आदूला घेऊन सुद्धा नाचायला लागते. तेव्हा गोपाळ म्हणतो की अगं काय करतेस, वेड्यांचं हॉस्पिटल नाही आहे हे. तेव्हा इंदू म्हणते की असू दे, वेडीच आहे मी, आणि विठुरायाला हात जोडून म्हणते की विठुराया, माझ्या मनातील गोष्ट पूर्ण केलीस बघ. आणि आदूला म्हणते की आद्या, तू करेक्ट मुहूर्तावर आलायस बघ. तेव्हा आदू विचारतो की मुहूर्त काय झालं? तेव्हा इंदू सांगते की अरे आपला गोपाळ विठूच्या वाडीत राहायला येतोय. तेव्हा आदू खूप शॉक होतो आणि इंदू आणि गोपाळकडे बघायला लागतो. आता गोपाळ इंदूला म्हणतो की झालं, आता ही बातमी बोंबाबोंब करून अख्ख्या महाराष्ट्रभर पसरव. तेव्हा इंदू म्हणते की कळू दे, काय चुकीची बातमी आहे का चांगलीच बातमी आहे की? तेव्हा गोपाळ म्हणतो की वेडी झाली आहेस का तू? इंदू म्हणते की हो, तुझ्यामुळे. आता आदूला मात्र खूपच वाईट वाटत असतं आणि तो चेहरा पाडून उभा असतो. आता गोपाळचं लक्ष आदूकडे जातं. तेव्हा गोपाळ आदूला म्हणतो की आद्या, काय झालं बाबा, मी विठूच्या वाडीत येतोय ते आवडलं नाही का तुला? तेव्हा आदू अडकळत म्हणतो की अरे तसं नाही दादा, तू विठूच्या वाडीत येतोय हे आवडलं मला, पण आपल्या घरी आला असतास तर अजून आवडलं असतं मला. तेव्हा इंदू म्हणते की अरे तू विठूच्या वाडीत येतोय ना, हीच मोठी गोष्ट आहे. आता गोपाळ आदूला म्हणतो की पण आद्या, तू कसं काय रे इकडे? तेव्हा आदू सांगतो की माझं एक काम होतं. तेव्हा गोपाळ म्हणतो की हां बोल. तर आता यानंतर आपण पाहतो की आदू आणि गोपाळ एका ठिकाणी बसलेले असतात आणि गोपाळ खूपच हसत असतो. तेव्हा आदू त्याला म्हणतो की हसायला काय झालं, काही जोक केला का मी? तेव्हा गोपाळ म्हणतो की लहान घ्या आद्याचं लग्न. तेव्हा आदू म्हणतो की तुझं काय म्हणणं आहे, माझं लग्न नाही होऊ शकत का? तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे असं म्हटलं का मी? मला ना तू अजून तर तो चड्डीतलाच आदू वाटतो आणि आज इतका मोठा झालास की गुडघ्याला बाशिंग बांधणार आहेस. तेव्हा आदू म्हणतो की गोपाळ दादा, तू ना आता नको चिडूस, मला आधीच डोकं खूप गरम झालं. तेव्हा गोपाळ विचारतो की काय? तेव्हा आदू म्हणतो की काय काय काय, मला नाही करायचं हे लग्न. तेव्हा गोपाळ विचारतो की का? तेव्हा आदू म्हणतो की अरे का का, कारण मला आणि तो शांत बसतो आणि म्हणतो की इतक्यात नाही करायचं आहे मला लग्न. तेव्हा गोपाळ म्हणतो की सांगून टाक ना मग तसं. तेव्हा आदू म्हणतो की तुला काय हे सोपं वाटतं का रे सगळं? अरे आई ऐकेल असं वाटतंय का तुला? कारण तिने जर एखादी गोष्ट ठरवली ना, तेव्हा गोपाळ म्हणतो की ती स्वतःचं सुद्धा ऐकत नाही, सेल्फ कमिटेड मोठ्या बाई, आणि म्हणतो की मी बोलू का एकदा त्यांच्याशी? तेव्हा आदू म्हणतो की बोलण्याची वेळ निघून गेली आता, तिने नळदुर्गला बघण्याचा कार्यक्रम ठेवला आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की मग जा मस्तपैकी आणि कांदे पोहे खाऊ नये. तेव्हा आदू म्हणतो की म्हणजे तू नाही येणार आहेस का माझ्यासोबत? यावर गोपाळ म्हणतो की एक प्लेट कांदा पोह्यांसाठी एवढ्या लांब नाही आहे. तेव्हा आदू म्हणतो की मोठ्या भाऊ धाकट्याला खाऊ, मला वाटलं की तू येशील माझ्यासोबत, मदत करशील माझी, पण नाही, तू सुद्धा असंच म्हणतोय, पण ठीक आहे. असं म्हणून आदू तिथून जायला निघतो. तेव्हा गोपाळ त्याला थांबवतो आणि म्हणतो की आद्या भावा, थांब ना जरा, येणार नाही बरोबर असं म्हटलं का मी गंमत केली रे बाबा फक्त. अरे माझे आदर्श असणारे डॉक्टर शशिकांत अहंकारी यांचं गाव नळदुर्गपासून जवळच आहे. तेव्हा आदू वैतागत म्हणतो की अरे मी बोलतोय काय, तू सांगतोय काय गोपाळ दादा?
आता. मला तुझा आधार पाहिजे रे, तुझ्या मदतीची गरज आहे मला. तिकडे जाऊन त्या मुलीला नाही म्हणायचं, त्याच्यासाठी मला हिंमत पाहिजे तुझ्याकडून. आणि मुळात आईसमोर उभं राहायला पण मला मोरल सपोर्ट पाहिजे ना, मोरल सपोर्ट. म्हणून चल बोलतोय तुला. तेव्हा गोपाळ हसायला लागतो. आता आदू खूपच चिडतो आणि म्हणतो की आत्ता काय झालं हसायला, जोक मारतोय का मी? आता मी जातोच एकदाच इथून निघून. तेव्हा गोपाळ आदूला थांबवत म्हणतो की अरे भावा थांब, चिडायचं खातं तर माझं आहे ना, तू चिल कर, मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला सगळ्या सपोर्ट करणार, तुझ्याबरोबर येणार आहे मी. तेव्हा आदू खूप खुश होतो आणि गोपाळला मिठी मारतो. तर आता यानंतर आपण इकडे घरी पाहतो की इंदू स्वयंपाक खोलीत भाजी निवडत असते आणि भाजी निवडता निवडता ती अभंग गात असते. तेव्हाच आता तिथे मोठ्या बाई आणि प्रेमनाथ येतात. आता मोठ्या बाई इंदूसमोर येऊन तिला म्हणतात की वा. तेव्हा इंदू आता मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि म्हणते की मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की तसा बरं आहे तुझा आवाज, चांगलं म्हणतेस गाणं. तेव्हा इंदू अडखळत म्हणते की ओ नाही, ते एकटीच होती ना म्हणून. आणि विचारते की काय काम होतं का मोठ्या बाई? तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुझ्याकडे काय काम असणार आहे माझं, आणि हसायला लागतात आणि म्हणतात की बरं जाऊ दे, तुला कळलं का? तेव्हा इंदू विचारते की काय? तेव्हा मोठ्या बाई सांगतात की अधोक्षजसाठी श्रीमंत घरची मुलगी सांगून आली आहे, एकदम आमच्या तोलामोलाची नळदुर्गची मुलगी आहे. तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की हो ना, तसं आदू बोलला होता मला. तेव्हा मोठ्या बाई रागाने म्हणतात की अधोक्षज, आणि विचारतात की अधोक्षजने सांगितलं का तुला? तेव्हा इंदू सांगते की नाही, म्हणजे एक चांगलं स्थळ आलं एवढंच बोलला होता. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग आनंद झाला ना? तेव्हा इंदू म्हणते की मोठ्या बाई, अहो मित्राचं लग्न ठरतंय तर आनंद तर होणारच ना. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग तो दिसू दे ना चेहऱ्यावरती, आणि म्हणतात की आता तुझा आनंद द्विगुणित करू का, म्हणजे वाढ होणार आनंद. आणि इंदूला म्हणतात की आमच्यासोबत तुला नळदुर्गला घेऊन जाणार आहे. तेव्हा प्रेमनाथ मध्येच म्हणतो की का? तेव्हा मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की का? आणि इंदूकडे बघत विचारतात की झाला ना आनंद, येशील ना? तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते की हो, आणि म्हणते की मोठ्या बाई मी मंदिरात जाऊन येते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हो, आणि विठुरायाला सांग नमस्कार करून की माझ्या मित्राची सोयरीक जुळू दे, तुझं ऐकतो ना विठुराया, म्हणून सांगितलं, जा. तेव्हा इंदू तिथून निघून जाते. आता इंदू गेल्यानंतर मोठ्या बाई प्रेमनाथकडे बघायला लागतात. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, अहो आम्ही विंचे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं, पण तुमचं ना काही समजतच नाही. आता ह्या मुलीचं नाव तुम्ही तुमच्या तोंडूनसुद्धा घेत नाही, तुम्हाला अजिबात आवडत नाही, तरीसुद्धा तिला सोयरीक जुळवायला सोबत घेऊन जाणार. तेव्हा मोठ्या बाई हसत म्हणतात की ते लिंबू मिरची म्हणून. यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, लहान तोंडी मोठा घास घेतो आहे आम्ही, पण हिला का, कशासाठी? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की हे पहा, आपण कितीही नाही म्हटलं ना तरी ती अधोक्षजची मैत्रीण आहे. ती काय करेल, फूस लावेल, कान भरेल, होत्या कामात खोटा घालेल, आणि काय आहे आपल्या अप्रोक्षतेने काही करता कामा नये. माझ्या नजरेसमोर असली ना म्हणजे कसं की एकदम सेफ, असं म्हणून त्या मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात की घेऊन जाऊया तिला सोबत. तर आता यानंतर काही वेळानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई सर्व तयारी करून आदूसाठी स्थळ पाहण्यासाठी निघाले असतात आणि त्यांची खूपच घाई सुरू असते. आता ते प्रेमनाथला आवाज देत असतात आणि त्या आदूला आवाज देऊन म्हणतात की अधोक्षज झालं का? तितक्यात आता शकुंतला मोठ्या बाईंजवळ येते आणि म्हणते की मोठ्या बाई, काय हे, एवढ्या चांगल्या कार्याला चालला आहात आणि दही साखर न घेताच निघालात, असं म्हणून ती मोठ्या बाईंना दही साखर देते. आता आदूसुद्धा तयारी करून बाहेर येतो. तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात की अधोक्षज, वडिलांच्या फोटोला नमस्कार कर, काका काकूंना नमस्कार कर, आणि त्या नारायणीला म्हणतात की त्या रायाला सोडू नको, आम्ही निघालो ना की मग सोड. आता आदू अंताजींच्या फोटोला नमस्कार करून व्यंको महाराज आणि शकुंतलाला सुद्धा नमस्कार करतो. तेव्हा व्यंको महाराज आदूला म्हणतात की अधोक्षज, लग्न हा आयुष्यातला अतिशय मोठा निर्णय आहे, तो शांतपणे विचार करून घे. तिथे गेल्यानंतर त्या मुलीशी काही बोलावंसं वाटलं, तिला काही विचारावंसं वाटलं तर ते स्वतःच्या मनात लपवून ठेवू नकोस, मोकळेपणाने बोल तिच्याशी. हे ऐकून मोठ्या बाई थोड्या टेन्शनमध्ये येतात. आता व्यंको महाराज पुढे म्हणतात की लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणत्याही नात्यात संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो, बाकी विठुराया सगळं व्यवस्थित करेलच. रामकृष्ण हरी. तर आता यानंतर शकुंतलासुद्धा आदूला
आशीर्वाद देते आता आणि म्हणते की लवकरात लवकर तुझं लग्न ठरव आणि सगळी कामं निर्विघ्नपणे पार पडो असं म्हणून ती आदूला दही साखर देते. तर आता यानंतर आदू मोठ्या बाई आणि नारायणीचा सुद्धा आशीर्वाद घेतो. तेव्हा आशीर्वाद देण्यासाठी प्रेमनाथसुद्धा खुश होऊन पुढे येतो, पण आदू दुरूनच प्रेमनाथला हात जोडून नमस्कार करतो. प्रेमनाथला थोडंसं वाईट वाटतं, पण तो खोटं खोटं हसत म्हणतो की काही हरकत नाही, विंजे सरकार तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत, आम्हाला काही नाही, असं उभ्या उभ्या नमस्कार केले ना तरी चालतो आम्हाला. आता मोठ्या बाई सर्वांना म्हणतात की चला निघूया आता आणि परत म्हणतात की ती बाई कार्टी कुठे आहे, अजून आली नाही, कधीच सांगितले तिला. हे ऐकून आदू खूपच खुश होतो आणि म्हणतो की काय इंदू येते. यावर मोठ्या बाई म्हणतात की हो मग तुझी मैत्रीण आहे ती, तुझं लग्न ठरत आहे तर मग ती नको का सोबत, मीच तिला सांगितले चल ना आमच्यासोबत म्हणून. आणि त्या इंदूला म्हणतात की ए कार्टे इंद्रायणी असं म्हणून आवाज द्यायला लागतात. आता मोठ्या बाईंचा आवाज ऐकून इंदू तयार होऊन घाईघाईने बाहेर येते. आता मोठ्या बाई इंदूला बघून म्हणतात की बाई केवढी तयार झाली आहे, मला वाटतं आता साडी वगैरे नेसते की काय, म्हणजे याच्यात दाखवण्याच्या कार्यक्रमात तुझा पोहेचा कार्यक्रमसुद्धा उरकून घ्यायचा आहे का. तेव्हा इंदू हसत म्हणते की नाही मोठ्या बाई, माझं कशाला, लग्न तर अधोक्षचं ठरणार आहे ना. आणि ते आदूकडे बघत म्हणते की साजरी सुंदर बायको येणार आहे. यावर मोठ्या बाई इंदूला म्हणतात की बस आता इथे काय रुक्मिणी स्वयंवरचं आख्यान लावते की काय, उशीर होतं आपल्याला, चला असं म्हणून ते सर्वजण तिथून निघतात. आता शकुंतला व्यंकू महाराजांना थांबवते आणि म्हणते की अहो उपरणं राहिलं आहे तुमचं, थांबा मी घेऊन येते असं म्हणून ती उपरणं आणायला आतमध्ये निघून जाते. तेव्हा नारायणी व्यंकू महाराजांच्या जवळ येते आणि म्हणते की काका, आणि अडखळत म्हणते की नाही म्हटलं स्थळ नीट बघून घ्या, माझं झालं तसं आदूचं व्हायला नको असं म्हणून ती खूपच इमोशनल होते आणि आतमध्ये निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण निघालेले असतात आणि गाडीत बसणार तितक्या तिथे गोपाळ येतो आणि मोठ्याने म्हणतो की काय मला न घेताच जाणार का. आता गोपाळला बघून मोठ्याबाई खूप शॉक होतात. आता आदू मात्र गोपाळला बघून खूपच खुश झालेला असतो. आता मोठ्याबाई गोपाळला विचारतात की गोपाळ तू कसा काय इथे. यावर गोपाळ म्हणतो की अधोक्षजला मुलगी बघायला घेऊन जात आहे ना, मग त्याचा मोठा भाऊ नको का बरोबर, तो मला म्हणाला की दादा येतो का सोबत, तर म्हटलं येतो म्हणून आलो. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की अधोक्षजचा खूपच जीव आहे तुझ्यावर, चांगली गोष्ट आहे, तू त्याच्या शब्दाचा मान ठेवलास, आता तुला काही सांगायचं असेल ना तर त्यालाच सांगत जाईल. आणि विचारतात की पण येतो आहेस ना नक्की. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो येणार ना, नक्की येणार. तेव्हा आदू खुश होऊन गोपाळला म्हणतो की गोपाळ दादा चल ना आतमध्ये गाडीत सोबत बसूया. तेव्हा मोठ्याबाई प्रेमनाथला घाईघाईने म्हणतात की जावे बापू तुम्ही बसा पटकन गाडीत, आणि त्या आदूलासुद्धा गाडीत बसायला सांगतात. आणि परत गोपाळला म्हणतात की गोपाळ तू एक काम कर, तू पाठीमागच्या गाडीमध्ये बस. तेव्हा गोपाळ हो बसतो ना असं म्हणून पाठीमागच्या गाडीमध्ये बसायला जायला लागतो. तितक्यात त्याला व्यंकू महाराज आणि इंदू त्या गाडीजवळ उभे असलेले दिसतात. आता व्यंकू महाराजांना बघून गोपाळ तिथेच थांबतो आणि तो आदूला आवाज देऊन म्हणतो की अधोक्षज गाडीमध्ये गर्दी आहे, मी आलो तर अडचण होईल, मी पप्प्याची गाडी घेऊन येतो असं म्हणून तो तिथून जायला लागतो. यावर मोठ्याबाई ठीक आहे असं म्हणून गाडीमध्ये बसायला लागतात. पण आदू मात्र गोपाळला थांबवण्यासाठी त्याला आवाज देत त्याच्या मागे जातो. आता आदू गोपाळला आवाज देत त्याच्या मागे येतो आणि म्हणतो की गोपाळ दादा कुठे चाललायस तू येणार आहेस ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो येतोय ना, पप्प्याची गाडी घेऊन येतोय. यावर आदू म्हणतो की पप्प्याच्या गाडीने कशाला, आमच्यासोबत चल ना आपल्या कारने. तेव्हा गोपाळ व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतो की आद्या अरे कारमध्ये गर्दी आहे ना, अडचण होईल, मी येतो ना. आता आदू थोडासा नाराज होतो आणि गोपाळला म्हणतो की मग शपथ घे की तू येशील म्हणून. तेव्हा गोपाळ आदूला समजावत म्हणतो की शपथा कसल्या घेतोयस रे, जरा समजून घे ना, जर मला यायचं नसलं तर मी इथंपर्यंत कशाला आलोच मी असं म्हणून तो तिथून निघून जातो. आदू इकडे खूपच नाराज होतो. आता तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात की चेहरा कशासाठी पाडतोयस, आता येतो म्हणालाय ना तो, मग हास जरा असं म्हणून त्या जबरदस्तीने आदूचा हात पकडून त्याला कारमध्ये बसवतात. आता व्यंकू महाराज गोपाळच्या अशा वागण्याने नाराज झालेले असतात, पण ते काहीही न बोलता गाडीमध्ये बसतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण नळदुर्गला आता पोहोचतात. आता आप्पासाहेब आणि त्यांचं कुटुंब दिग्रजकर कुटुंबाचं छान स्वागत करतात आणि विचारतात की घर शोधायला काही त्रास नाही ना झाला. तेव्हा मोठ्याबाई सांगतात की नाही हो, आमच्या अधोक्षजने ते मॅप लावलं होतं ना गाडीमध्ये, त्यामुळे बरोबर आलो. आता आप्पासाहेब आणि त्यांची बायको व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतात की अहो भाग्यच आहे आमचं, साक्षात व्यंकू महाराजांचे पाय आमच्या घराला लागले, भरून पावलो आम्ही. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की गोविंद महाराज दिग्रजकर आणि हुतात्मा अंताजी गोविंद महाराज दिग्रजकर यांचा वसा पुढे नेत आहेत ते. आता आप्पासाहेब यांची बायको व्यंकू महाराजांचे औक्षण करते. हे बघून मोठ्याबाई
मोठ्याबाई आणि प्रेमनाथला खूपच राग येतो. आता इंदू आदूची मस्करी करत हळूच म्हणते की बापरे, कोणाची तरी सासरवाडी जोरात आहे. तेव्हा आदू इंदूला म्हणतो की गप ग, काही नको बोलू. आता तितक्यात गोपाळसुद्धा तिथे पोहोचतो. गोपाळला बघताच इंदू धावतच त्याच्याकडे जाते. हे बघून आदूला खूप वाईट वाटतं. आता मोठ्याबाई आदूची ओळख करून देत सांगतात की हा माझा मुलगा अधोक्षज. आणि त्या प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, सगळ्यांच्या भेटवस्तू आणल्या आहेत त्या गाडीतून काढा. तेव्हा आप्पासाहेब म्हणतात की अहो असू द्या, आमची माणसं आहेत कामाला, ते काढतील, तुम्ही या आतमध्ये, असं म्हणून ते सर्वांना आतमध्ये घेऊन येतात. आता आदू मात्र तिथेच उभा असतो आणि तो इंदूची वाट बघत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.